write down the title higher order derivative. इकडे बघा. Last page. पहिलं differentiation काय येईल त्याचं? So you will be writing d dx of y is equal to d dx of x raised to power 4. Okay? कोई डाउट है? आया ना? स्टेट फॉरवर्ड आदिती काय त्याचं काय लागलं? पुढे नेक्स्ट स्टेप काय येईल? काय dy upon dx is equal to 4x cube. ओके, नंतर नाही म्हणायचं. काय डाऊट आहे? इथपर्यंत. Can I differentiate it one more time? Now, if I say differentiate above equation with respect to x dx of dy upon dx. आवाज नाही बाकीच चला. आता इकडे बघा. 4 will be common. This will be 12x square. 4 is common. dx of Anushka x square x cube 3x square. Okay, 4 common होईल. Obviously 12x square. झालंय काही डाऊट आहे? आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटल्यावर त्याची जी पॉवर आहे ती मल्टिपल मध्ये येईल, हायर नंबर मध्ये येईल. आतापर्यंत एकच होती ना. तो कन्सेप्टच आहे मग नंतर डी स्क्वेअर वाय अपॉन dx square is equal to 12x square. Now differentiating with respect to x on both sides. dx d square y upon dx square is equal to d dx of 12x square, which is 12 d dx of x square, which is again 12 into 2x. हो गया? काही डाऊट आहे? याला कसं लिहिता येईल? d cube y upon dx cube is equal to ओके. आता बघूयात ना. तुम्ही निवांत कसलाच विचार नाही करायचा. जस्ट गो विथ द फ्लो. यू विल सी की बाबा काय मिळतं मला. Again, next step, differentiating with respect to x on both sides. Okay, so can I get this now? बघा, याला विचार केला तर असं मिळेल मला. Okay, इथपर्यंत आलंय? Okay, got it? Now, same, differentiating with respect to x on both sides. So you will get 3 raised to power 5 y dx raised to power 0. Up देखो. I can do d raised to power 999 y upon dx raised to power 999 will still yield 0. मी कितीही मोठा नंबर घेतला तरी याचा काय होईल आन्सर? 0. आता याला असली ते करे dn y upon dx is to power n is equal to 0 for पुन्हा कंडिशनला कधी असणार आहे? जेव्हा when x is greater than sorry not x नको आहे आपल्याला कोण हवंय? n is greater than 5. I think at 5 it is 0 no? Greater than equal to 5. कळलं? ओके. आता बघा पुन्हा बघा क्वेश्चन मध्ये काय सांगितलं मी की इट इज सिंपल. हाऊ मेनी टाइम्स यू कॅन डिफरन्शिएट दॅट पर्टिक्युलर फंक्शन. किती वेळा करू शकतो? दिस विल बी डन 5 टाइम्स. ओके. नाउ दिस विल चेंज अकॉर्डिंग टू फंक्शन टू फंक्शन. आता बघा नेक्स्ट फंक्शन करून देतो मी तुम्हाला. कुठलं पाहिजे? चला y is equal to log x.
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड लिहू नका, मी पुस्तकातलं काही नाही, रॅन्डम एक्झाम्पल घेतोय. ओके, with respect to x on both sides you will get dy by dx one by x. Oh sir. काय होतं? Hi sir. Again differentiating with respect to x on both sides D square y upon d square x. हाँ sir. काय येईल रे? minus x raised to 2. हाँ sir. काय डाऊट आहे? नाही sir. हो किंवा नाही कळालं? इकडे बघा, याला x raised to power -1 लिहिता येतं, -1 x raised to power -1 -1 किती होऊन जातं? -2 लिहून देऊ. ओके, हे केलंय. आता x क्यूब y अपॉन dx क्यूब इज इक्वल टू काय रे? -1 इंटू -2 अपॉन x क्यूब. हाँ sir. हाँ. Okay, so you will get this as minus 2. 2 upon. हाँ. हो गया? Yes sir. कई डाउट है? Minus sir. पक्का Oh sir. करा. d raised to power 4 y x raised to power 4 is equal to 2 upon, okay, 2 into -3 upon x raised to power X raised to 4. कुठली ही? ओके, चला डिटेल मध्ये बघू. ओके, इकडे बघा फक्त. नाउ दिस इज d dx ऑफ d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इंटू d dx ऑफ -1 अपॉन x स्क्वेअर. ठीक आहे बेटा, सॉरी, इक्वल टू पाहिजे ना मला. ओके, आता -1 कॉमन निघेल इथे बघा. दिस इज -1 इंटू d dx ऑफ, आता x raised to power 2 न्यूमरेटरला घेऊन जा, किती होईल? x raised to power -2. काय डाऊट आहे? now this will be -1 into -2 into x raised to power -2 -1. x raised to power n चा फॉर्म्युला लागतो, d dx of x raised to power n is equal to n x raised to power n minus 1. याची व्हॅल्यू किती येते? -2. you will get 2 x raised to power -3. त्याला असली तरी करे. काही डाऊट आहे? ओके नाही? ओके, आता यालाच नीट लिहायचं म्हटलं तर d क्यूब y अपॉन dx क्यूब इज इक्वल टू 2 raised to power काय? ओके, आणखी नेक्स्ट करा. काय येतंय? हे -3 येऊन जाईल इथे, तर -6 अपॉन विचार करू. एवढं दिसतंय सगळ्यांना? चालेल. बघा, आता तुम्हाला गमत सांगतो. इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4. यांचं n किती येऊन जाईल? एवढं तरी लिहू शकता बेसिक अपॉन x raised to power. काय डाऊट आहे? आता बघा, नीट आणखी बघितलं तर ऑड असेल तर पॉझिटिव्ह आहे, इव्हन असेल तर ओके नाही? ओके ओके, आता -1 चा काहीतरी पॉवर येईल. -1 चा ओके, आणखी इथे बघा, इथे आणखी काय? दिस इज 1. नाउ दिस इज -1. इथे बघा, इथे जर बघितलं, दिस इज -1 इंटू -2. दिस इज -1 इंटू -2 इंटू -3. जर इकडे जर बघाल तर -1 इंटू -2 इंटू -3 इंटू -4 इंटू -n असं काहीतरी. ओके, असं आन्सर होतं. You have to crack that pattern and you have to write down that pattern also. Okay, आता हे नाही करूया, कारण की पुढे तुम्हाला बघायचं आहे आणि you will study that particular question in detail. थोडा सोपा प्रश्न घेऊया. म्हणून सांगतो याला, त्याच्या आधी थोडे सोपेवाले प्रश्न घेऊया, so that you will get that idea. Once the idea is clear, you will get that question also. आहे लागलं थोडे क्वेश्चन अवेलेबल. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हज काय आलं? ओके, आणखी एक सोपं एक्झाम्पल बघूया. त्याला राहून देऊ, जमलं तर आपल्याला पुन्हा भेट देता येईल याला. ओके, पेज नंबर आपल्याला लक्षात ठेवा. y इज इक्वल टू sin x. हेलो, ओके,
काय dy बाय dx काय येईल? झालं? ओके, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर काय येईल? डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब आणि बरोबर सर. सर परत मायनस ओके कॉस होणार. प्लस प्लस मायनस मायनस दिस विल बी अगेन प्लस प्लस अगेन मायनस मायनस. ओके समजे? कोई डाऊट आहे? नो सर. चला हे तुम्ही विचार करायचा मला, तुम्ही सांगायला येतो इथे काय आहे. हा सर. आता बघा मला सांगा कसं कळेल इथे साईन असणार आहे का कॉस असणार आहे? काय घेऊ एन टर्मला काय असेल सांगा? डायरेक्ट आहे. आता बघा ओके, तुम्हाला मी आता याचे दोन उत्तर देतो. ओके आता बघा मी म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यावं. हा जर एन असेल तो इथे एन 0 आहे. ओके इथे एन 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. जी ऑड 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 जर इथं मी d raised to power 5 कन्सिडर केला y upon dx raised to power 5. ओके जर n ऑड असेल तर काय येईल माझं? कॉस येईल. हा सर. कसं येतं? कॉस येणार सर. अल्टरनेट पण ओके. सर पण हा प्लस मायनस एक ओके आणि एन इव्हन असेल तर शाबास. साइन मध्ये पण सर प्लस मायनस आहे. हो? एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हो सर. ओके एक काय आता बघा आता मला प्लस मायनसचा दुबार करायचं प्लस मायनस आहे की नाही? हा -1 रेस टू एन देखो -1 रेस टू 1 -1 फिर तो गलत हो गया मैडम. -1 रेस टू 3 करेक्ट है मगर 5 को गलत हो जाएगा. ओके 7 करेक्ट है 9 को गलत हो जाएगा. समझा? ओके और वैसा अगर कर दूं तो फिर तो इवन के लिए तो पूरा ही गलत हो जाएगा. n -1 रेस टू सोचते ओके अब देखो 1 है तो 1 है तो क्या हो जाएगा? 0 हो जाएगा. 0 तो इट विल बी 1 cos x करेक्ट आ गया. ओके 3 के लिए देखते हैं. 3 -1 2 इवन नंबर हो गया. -1 रेस टू 2 1 या कंडिशनला चुकलं की तो सर मायनस साइन येते. व्हेरी गुड ऍटलीस्ट व्हेरी गुड थॉट प्रोसेस देअर. इकडे बघा आता बघा दिस वॉज द बेसिक रिक्वायर्ड. ऍटलीस्ट हे प्रश्न किंवा हा विचार तुमच्या डोक्यात यायला पाहिजे होता की हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असतात. एखाद्या टर्मला किती वेळा तुम्ही डिफरन्शिएट करू शकता आणि त्याचं निघालं एक जनरल फॉर्म मधलं इक्वेशन. जनरल फॉर्म मधल्यावर काय फॉर एक्झाम्पल आय विल गेट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एन आणि त्यानंतर मी फक्त एन ची रॅन्डम व्हॅल्यू पुट करेल. यांची व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला डायरेक्ट फायनल आन्सर मिळून जाईल. कळलं? काही डाऊट आहे? ओके नाउ विल गो टू द ओके चलो ट्रायल एंड एरर करते हैं. सोचो उसको दोनों क्वेश्चन को लेके जाना है घर पे तो यू विल गेट आंसर ऑफ इट. एक साइन वाला आणि एक लॉग एक्स वाला होता की रे. ओके नाउ यू गॉट द कन्सेप्ट ऑफ इट. कन्सेप्ट पार्ट क्लिअर. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटल्यावर काय आता याची ऑर्डर सांगून देतो. ओके dy बाय dx असेल तर फर्स्ट ऑर्डर. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर असेल तर सेकंड. क्यूब असेल तर थर्ड आणि nth ऑर्डर n असेल तर nth ऑर्डर. काही डाऊट आहे? हो किंवा नाही?
Okay, so we'll do first question, which is aim here is to find out nth order derivative. Okay, first question is y is equal to what? What was the question? x2 plus 7x square minus 2x Minus 2x minus 9. Okay. Okay, second order derivative करायचा है. What is dy by dx? This is first order. 3x square plus 14x minus 2 बरोबर. Okay, sure. d dx of e raised to 2x is equal to e raised to 2x into 2. Check the log, na? Yeah, so this is e raised to 2x as it is into d dx of 2x. That is e raised to 2x into 2. Just like that, you will get remaining part as a homework. आवाज नहीं है. चलो ओके, आता सगळ्यांचं लक्ष इकडं पुढे सवय मिळाला. हा एक क्वेश्चन तरी आज कम्प्लीट करणार आपल्याला. पुढेच खाली बघणार नाही, लिहिणार नाही. या सगळ्यांचं लक्ष इकडं. आता इकडे बघा.
त्यांनी काय इथे बघा क्वेश्चन काय करायचंय अगेन सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. बट इथे दिलेलं काय माहिती का कुठलं फंक्शन आहे. फंक्शन कुठलं आहे. एक्स फंक्शन आहे टीचं, वाय फंक्शन आहे टीचं आणि आपल्याला असं करायचं आहे. आता डीवाय बाय डीएक्स काय रे. डीवाय बाय डीएक्स नाही वाय डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. अरे दोन्ही टी आहे वेगळे लिहिले काय डाऊट आहे. आता बघा क्वेश्चन नीट बघा. हा एक्झॅक्ट सेम पॅटर्नचा क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण. ओके सो एक्स इज इक्वल टू cot inverse under root 1 minus t square upon t. तुम्हाला टॅनच्या फॉर्म मध्ये आवडेल का की कॉटला करून देऊ. ओके tan inverse t upon under root 1 minus t square. हा dx बाय dt कारण मला dy बाय dx काढायचं आहे त्यासाठी मला dy बाय dt आणि dx बाय dt लागतं. काय डाऊट आहे. ओके आता असे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे मला माहिती आहे. आता टॅन आहे टॅन काढणं आहे मला. टॅन कसा मिळेल. टीला साइन थिटा पुट करून बघा. सो टी इज इक्वल टू साइन थिटा. सो यू विल गेट एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स तो x इज इक्वल टू tan इनवर्स tan थीटा म्हणू का काय डाऊट आहे. आणि x इज इक्वल टू थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हा पकडलं थीटा काय आपला बट थीटा आपल्या कडे अवेलेबल नव्हतं. दिस इज साइन इनवर्स एक्स. Now differentiating with respect to not x t. Okay, differentiating with respect to t, you will get dx upon dt is equal to 1 upon the root 1 minus t square. काय बघा चीज थोडी काळजी घ्यायची. बऱ्याचदा एक्स आणि टी बदलून जातो. काही डाऊट आहे. आता बघा शाबाश. याला उलट केलं काय मिळालं रे. कुठला फॉर्म्युला आठवतो का. साइन टू थीटाचा फॉर्म्युला. शाबाश. मग सबस्टिट्यूशन काय असेल. टी इज इक्वल टू साइन इनवर्स 2 tan थीटा अपॉन 1 प्लस काय म्हणता रे. साइन इनवर्स साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 थीटा इज इक्वल टू 2 सॉरी साइन तो dy बाय dt काय मिळेल रे. 2 अपॉन काय डाऊट आहे. इथं झालं. बट मला काय करायचं आहे. y by dx is equal to dy by dt which is 2 upon 1 plus t square upon 1 upon under root 1 minus t square. नंतर आपण इकडे घेऊ मल्टिप्लाय करूया. ओके सिम्प्लिफाय करा. काय आहे नेक्स्ट स्टेपला जायचं. 2 under root 1 minus t square upon कसं करणार. आवाज नाही. बघा फक्त बघा काय होतं. इथपर्यंत आलाय. ओके ओके याची काही नाही सांगतो बट आतापर्यंत तर अर्धाच पाठ झाला की आपला. याला डिफरन्शिएट करायचा ना. डी स्क्वेअर वाय काढायचा नाव इकडे बघा. Differentiating with respect to x on both sides, you will get b square y upon dx square is equal to 2 under root, not 2 under root, d dx of
2 अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन हा सर बरोबर आहे. ओके डिव्हिजन रूल लागेल काय रे इकडं सर सांगतो. मी याची काही नका करू काय मिनिंग नाही म्हणणार 1 प्लस टी स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर सर मी त्याला टी रेस टू ए याला कुठे एक्स वगैरे काही पुट करता येतं का सर हा सर ती ट्रिक वापरू शकतो. काय बघा पहिले वापरू शकतो म्हणजे काय ट्रिक चांगली आहे. नको पुन्हा आपदा होईल सर ऐका ना ते बेस डायरेक्ट असं घ्या 1 प्लस टी रेस टू 4. चला ठीक आहे होईल ते पाहिजे बघ बघूया एक 2 कॉमन काढला याचं ठेवला हा सर. ते 2 कॉमन काढला आणि 2 कॉन्स्टंट आहे ना हा 2 कॉन्स्टंट आहे बाहेर निघाला हा सर. ओके नाउ दिस इज 1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी डीएक्स ऑफ अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर मायनस अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी डीएक्स ऑफ 1 प्लस टी 1 प्लस स्क्वेअर. टी स्क्वेअर सर येस. दिस इज हो सर. ओके पहिल्यांदा डिव्हिजन रूलला नीट लिहिलंय आपण ओके आणि हा 2 सगळ्यांना मल्टिप्लाय करतो हा काही एकट्याचा नाही पुन्हा ओके चलो सो दिस इज 2 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर हो ब्रॅकेट आउट इंटू याचं काय येते 1 अपॉन अंडर रूट हो गया थांबू पुस्तक नाही चालू इथलं जेव्हा शांत आहे बघा इथपर्यंत इकडे बघा एक सेकंड मायनस 2t दिसला ओके मायनस 2t पण डिफरन्शिएट कशाने करतोय एक्स ने करतोय ना हा इकडे बघा की. बरोबर सर. समजा हा ना अरे बाबा नो जर इकडे बघा हा टी न केलं असतं तर dt अपॉन dt 1 येऊन गेला असता आपला एक्स न चालू आहे मग हा येईल ना आता आता बघा फक्त आतापर्यंत हे झालंय बरं का मस्ती करायची. मायनस अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू 2t इंटू dt बाय ओके आणि सगळ्याचा डिनॉमिनेटर कोण आहे लाडका सर 1 प्लस टी रेस टू 4. इकडे बघा क्वेश्चन असलं काय 2 हे dt बाय dx काढतो मी बाहेर आता 2 इंटू dt बाय dx आता काय उरलं ते बघा ओके हा 2 घडलाय बघा ओके आणि काय वाचेल माझं हे मायनस बाहेर काढून घेऊ ओके मायनस आहे बाहेर निघाला इथे काय आहे 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर ओके आणि वरती आणखी कोण आहे टी आहे ओके मायनस बाहेर काढला म्हटलं प्लस येऊन जाईल ओके आणि प्लस आल्यावर काय येईल इकडे बघा हा 2 आहे इथे 2 राहील फक्त आणि तसंच अंडर रूट अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर झालंय नीट नीट बघा याला नीट बघा बघा आपल्याकडे dt बाय dx नावाचं काहीच नाही आहे याला असं लिहिता येईल का ते मायनस 2 अपॉन dx अपॉन dt लिहिता येईल की नाही अरे देख इसको सीधा ऐसे रखो या उल्टा करके भी रखा तो भी वही आंसर मिलेगा अपने को ओके मगर ये अपना था अभी तक अपने इसी फॉर्म में दिया था इसलिए इसको फॉर्म में कन्वर्ट किया है और किताब में भी इसी फॉर्म में कन्वर्ट किया है सो दैट्स व्हाई तू बोल रहा है वो भी लॉजिक्स लगेगा इसको भी रिवर्स कर दूंगा हाँ तो हाँ तर इसको रॅशनलाइज कोणाची इच्छा होती रॅशनलाइज करायची टी 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2t इंटू आता इकडे बघा हे मल्टिप्लाय होईल इथे काय 1 मायनस टी स्क्वेअरचा अंडर रूट चालला जातो त्यांना इकडे मल्टिप्लाय केल्यावर
अँड डिनॉमिनेटरला येतं √1 मायनस टी स्क्वेअर. ओके, तेवढं लिहून घ्या तुम्ही पहिले. बेटा व्हिडिओ देखील ना बघायला छान वाटतं. ओके हे टी स्क्वेअर डी टी ठिकाणी काय लिहिता येईल? 1/, इकडे बघा लिहिता येईल. सो -2 अपॉन 1 अपॉन √1 मायनस टी स्क्वेअर इंटू, याला सिम्प्लिफाय करा. टी प्लस टी क्यूब प्लस 2t मायनस 2t क्यूब. हा किती आन्सर राहिले सर? काय म्हटलं? आन्सर किती राहिले? बस बस आलं काही स्टेप बाकी आहेत बेटा. आता बघ छान दिसत तो. इकडे बघ, हा घडला हा घडला. इकडे बघा टी क्यूब मायनस 2t क्यूब काय बोलतोय? आणि t प्लस 2t 3t. ओके, मायनस टी कॉमन निकालू. 2t टी स्क्वेअर मायनस